हाय फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा ह्या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी दोन्ही बोट नेक शिवलेले आहेत, आता सध्या ट्रेंडिंग आहेत आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझा आणखी एक शिवायचा राहिलेला आहे, तो पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. कारण भरपूर ब्लाऊज असल्यामुळं आणि जास्त काम, घरचे काम आल्यामुळे ब्लाऊजला थोडासा हात लेट लागायला लागले. तरी पण कस्टमरचा शिवतो माणूस तर स्वतःचे राहते. तर मी माझा तुम्हाला दाखवते मी काय डिझाईन केली ती. आणि सिंपल ठेवलेले आहेत. मला तिथं हे पण बनवायचंय, त्याला लेसवा लावून हे करायचंय. तर साधारणतः मी तसंच दाखवते बघा. बघा हे बघा, बोटनेक शिवलेला आहे, प्रिन्सेस कट आहे आणि पाठीमागून तुम्हाला दाखवते रासा गळा शिवलेला आहे मी. असं व्ही आकार आहे आणि इथं असा आकार आहे. तर असा आकार आहे षटकोनासारखा. तर इथं मला लेस लावायची, इथं आणि इथं लेस लावणार आहे मी लटकनवाली. आणि स्लीव्ज आहे एवढेच ठेवणार आहे, 3/4 स्लीव्ह शिवलेले आहेत बघा. आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे. तर ह्याला हुक वगैरे लावायचे राहिलेत, अजून राहिलेत. आणि एकदम छान असा बोटनेक घेतलेला आहे बघा. बोटनेक खूप सुंदर आलेला आहे आणि प्रिन्सेस कट मध्ये आहे. तर प्रिन्सेस कट मध्ये आहे, एल्बो पर्यंत स्लीव्ज. हे काठ पण आपण इथं वापरलेलं आहे आणि इथं पण वापरलेलं आहे. फक्त मला इथं हे एक लेस लावायची, तर आणखी छान ब्लाऊज दिसेल. तर दुसरा तर मी शिवलेला तुमच्याबरोबर शेअर केलाय वाटतं मला, पण दुसरा तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे वाटतं. पण दाखवते आणखी एकदा कसं आहे ते. हे पर्सनली माझे स्वतःचे ब्लाऊज आहेत, कस्टमरचे नाहीत. तर माझे प्रिन्सेस कट नसतात, मी 4 टक शिवते जास्त करून. असं बोटनेक वगैरे असेल किंवा हे काही डिझाईन असेल तर मी प्रिन्सेस कट शिवते. तर हा पण असा शिवलेला आहे, स्ट्रिप्स पाठीमागे टाकलेले आहेत बघा. पाठीमागे स्ट्रिप्स टाकलेले आहेत, वरती बोटनेक केलेला आहे आणि फ्रंटला पण असा पंचकोनी एल्बो पर्यंत स्लीव्ह आणि हिप स्लीव्हला थोडंसं फुगा घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी फ्युजिंग पेपर वापरलेला आहे ब्लाऊजच्या मध्ये, त्याच्यामुळे फिनिशिंग कशी आली नक्की कमेंट करून सांगा. खूप छान अशी ह्याला फिनिशिंग आलेली आहे. तर व्हाईट कलरचं मी फ्युजिंग पेपर ह्याच्यामध्ये स्टिच केलेला आहे. ह्या ब्लाऊजला पण केलेला आहे आणि ह्याला पण केलेलं आहे. तर कसं झालं नक्की कमेंट करून सांगा फ्युजिंग पेपर लावल्यावर. तर हे 2 ब्लाऊज साधारणतः बोटनेकची मी शिलाई 300 नाही 350च्या आसपास घेते मी जवळजवळ बोटनेक असेल तर. तर परवडते का नक्की कमेंट करून सांगा. आणि चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय.